आणि यानंतर पुढची बातमी पाहूया। सगळे सोयऱ्यांबाबत सरकार अभ्यास करते, त्यामुळे मनोज जरांगेंनी संयम बाळगायला हवा असा सल्ला मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलाय। तसंच वृद्धांना उपोषणाला बसायला सांगून जरांगे जनतेला वेठीला धरतायत का असा सवालही त्यांनी विचारलाय। सगळे सोयऱ्यांच्या बाबतीत जे काही ऑब्जेक्शन्स आहेत, हरकती आहेत, त्याचा विचार न करता निर्णय घेणं अशक्य आहे। म्हणून जरांगे पाटलांनी आता संयम बाळगला पाहिजे। त्या ऑब्जेक्शन्स मध्ये काय नेमकं म्हटलेलं आहे, त्याला कायद्यामधली काय तरतुदी आहेत, हे सगळं तपासावं लागेल ना। सारखं सारखं जनतेला विठीला धरायचं, सारखं सारखं लोकांना सांगायचं, आता एका बाजूला सांगायचं रस्ता रोको करा, आणि आता काल जरांगे पाटील काय म्हणतायत, वयस्कर माणसांनी पण उपोषणाला बसा। म्हणजे तुम्ही विठीला धरताय का लोकांना? हे करू नका। आज हा प्रश्न सुटलेला आहे, आणि जो थोडा तुम्ही सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतीतला मानताय त्याच्या बाबतीत सुद्धा सरकार अभ्यास करतंय। त्यामुळे जरांगे पाटलांनी संयम पाळावा एवढंच आम्ही त्यांना सांगू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।